श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अध्याय 21वा भक्त भास्कर. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री गुरु गाणगापुरी असताना तेथे अनेक अलौकिक लीला चमत्कार घडत असत. श्री गुरूंच्या या कृपाशक्तीचा बोलबाला सर्वत्र दूरपर्यंत पसरला होता. मैलोगंतीच्या अंतराचीही पर्वा न करता आपापल्या कुटुंबियांसह भक्तांच्या झुंडीच्या झुंडी श्रीगुरूंच्या दर्शनासाठी प्रतिदिनी त्या तीर्थक्षेत्री लोटत असत. अत्यादराने भक्तिभावाने पुष्पहारांबरोबरच श्रीगुरूंना भक्तांकडून फळे, नारळ, द्रव्य अर्पण केले जात असे. श्रीगुरू हे काही स्वीकारित नसत. नारळ ज्याचे त्याला आशीर्वादासह परत देत असत. फळेसुद्धा ती देणाऱ्यांना व तेथील इतरही जणांना लागलीच प्रसाद म्हणून देत असत. द्रव्याला तर स्पर्शही न करता देणाऱ्यांस ते द्रव्य तेथील गोरगरिबांस दान म्हणून देण्यास अथवा द्रव्य पुरेसे आहे असे दिसल्यास तेथेच त्याद्वारे समाराधना करण्यास सुचवित असत. दर्शनासाठी येणाऱ्यांपैकी अनेक जण आपापल्या आर्थिक कुवतीनुसार श्रीगुरूंची षोडोपचार पूजा करीत व पूजनोत्तर आरती करून श्रीगुरूंना पंचपक्वान्नयुक्त अशी भिक्षा अर्पण करीत व तेथील ब्राह्मणांना निमंत्रित करून समाराधना करीत. श्रीगुरूंची पूजा नाही की समाराधना नाही असा एकही दिवस जात नसे. गावातील ब्राह्मणांचा बराच मोठा समूह श्रीगुरूंच्या मठात दररोज उपस्थित असे. गाणगापुराहून 15-20 मैलावरील एका खेडेगावी अत्यंत गरीब असा भास्कर नावाचा एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत गरिबीचे हालाकीचे जीवन जगत होता. गावातील मोजक्या संख्येने असलेल्या सधन ब्राह्मणांकडे तो अधूनमधून मोलमजुरी करे. असे काम पण त्याला आठवड्यातून केवळ 2-4 दिवसातच मिळाले तर मिळे. मिळणाऱ्या मजुरीवर त्याचा व त्याच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह चाले. लागोपाठ 2-2 दिवस उपास पण घडत, पण तो संतुष्ट होता. तो मनाशी म्हणत होता, परमेश्वराचे आपल्याकडे अजिबात लक्ष नाही असे नाही. नियमित का न होईना पण अधूनमधून थोडे तरी अन्न तो दयाघन आपल्याला पुरवतो आहे. हेच त्या दयाघनाचे उपकार आहेत असे म्हणून तो परमेश्वराचे मनोमन आभार माने. श्रीगुरूंची कीर्ती ऐकून आपल्या देव्हाऱ्यात त्यांचे चित्र ठेवून तो त्यांची मनोभावे भक्ती करू लागला. अशी 1-2 वर्ष गेल्यावर त्याला त्याच्या भक्तीशिवाय काही सुचेनाच. मोकळा मिळालेला प्रत्येक क्षण तो श्रीगुरूंच्या स्मरणात घालवू लागला. आपल्या घरात किंवा आपल्या घराबाहेर काहीही खाण्यापिण्यापूर्वी भक्तिभावे मनातल्या मनात ते पेय किंवा तो खाद्यपदार्थ नैवेद्य म्हणून श्रीगुरूंना तो प्रथम अर्पण करी व त्यांनी नैवेद्याचा स्वीकार करून आपल्यास हा प्रसाद दिला आहे या कल्पनेत मशगूल होऊन तो ते खाद्य किंवा पेय ग्रहण करी. एक ना एक दिवस आपल्या कमाईतील धनधान्यांचा उपयोग करून प्रत्यक्ष श्रीगुरू त्यांच्या मठात जाऊन नैवेद्य प्रित्यर्थ पंचपक्वानाचे न का होईना पण आपण जे सेवन करतो त्यातच एखादा गोड पदार्थाची भर घालून साध्याच अन्नाचे पान त्यांना अर्पण करावे असा ध्यास त्याच्या मनाला लागला होता. आपल्या दारिद्र्यामुळे पंचपक्वानाचे भोजन आपण देऊ शकत नाही याची मनी खंत असूनही तो निराश झाला नाही. आपली ही इच्छा पूर्ण कर म्हणून तो सारखी देवाची प्रार्थना करून देवाला विनवीत होता. अशा विचारात दिवस जात असता तो भास्कर किरकोळ निमित्ताने वारंवार आजारी पडू लागला. आधीच तो वृद्ध होता. हा वारंवार होणारा आजार पाहून आपली श्रीगुरूंना भिक्षा देण्याची इच्छा अपुरी राहते की काय अशी भीती त्याला भेडसावू लागली. या शंकेने मनाला स्पर्श करताच आता कसलाही विलंब न करता लवकरात लवकर म्हणजे महिन्याभरानेच गाणगापूर गाठायचे असा निश्चय त्याने केला. त्यासाठी मिळणाऱ्या अत्यल्प प्राप्तीतून काही साठवणूक करणे जरुरीचे होते. तो त्या प्रयत्नाला लागला. महिना अखेरीस जी शिल्लक साठली ती घेऊन त्याने काळजीपूर्वक हिशोब केला. तेव्हा त्याला आढळले की जमलेल्या द्रव्यातून केवळ 3 माणसांचाच पुरेसा स्वयंपाक होऊ शकेल. घरातही काही शिल्लक नव्हते. पण निराशा त्याच्या जवळपास फिरकू शकली नाही. श्रीगुरू निरपेक्ष भक्तीचे मोल जाणतात हा त्याला जबर विश्वास होता. आणखी आता थांबायचे नाही हे तर त्याने ठरवलेच होते. म्हणून त्याने दुसऱ्याच दिवशी गाणगापुराला जाण्याचा बेत निश्चित केला. त्यावर पत्नी म्हणाली, 1-2 महिने थांबा व आणखी थोडी रक्कम जमल्यावर जा. त्यावर तो भास्कर म्हणाला, आता या जीवाचा भरोसा नाही. तेव्हा लवकरात लवकर माझी अंतरीची इच्छा मला पूर्ण झालेली पाहायची आहे. तू निश्चिंत हो. भक्तिभावाने केवळ तुळशीपत्र दिल्याने संतुष्ट होणारा माझा नारायण आहे. या दरिद्र्याकडे काय आहे आणि काय नाही हे तो पूर्णपणे जाणतो. तेव्हा मी उद्याच निघणार असे म्हणून भास्कर बाजारात गेला. प्रथम त्याने द्रव्याचे 2 भाग केले.
एक भाग आवश्यक त्या भाजीपाल्यासाठी, तेला तुपाच्या खरेदीसाठी बाजूला काढून ठेवला व दुसरा भाग शिधा सामुग्रीच्या खरेदीसाठी खर्च केला. सर्व शिधा साहित्य व शिल्लक रकमेची पुरचुंडी त्याने एका जुन्या उपरणीत व्यवस्थित बांधली. ती लहानशी मोटली घेऊन दुसऱ्या दिवशी आर्थिकदृष्ट्या अत्यंत दरिद्री असलेला पण निरपेक्ष भक्तिसाठ्याने गडगंज श्रीमंत असलेला तो भास्कर गाणगापुरात जाण्यास निघाला. आपल्या घरून निघाल्यापासून 2-3 दिवसांची चाल करून सूर्योदयानंतर अंदाजे प्रहरभराने भास्कर गाणगापुरात येऊन पोहोचला. तेथे येताच तो संगमावर गेला. तेथे स्नान संध्या आदी नित्यकर्मे आटपून तो श्रीगुरूंच्या मठात आला. तेथे आल्यावर प्रथम हातपाय धुतले व मग श्रीगुरूंपाशी गेला. आज तो आपल्या आयुष्यात प्रथमच श्रीगुरूंना प्रत्यक्ष सदेह स्वरूपात पाहत होता. श्रीगुरूंचे ते अलौकिक तेजस्वी रूप पाहून त्याला आज आपले जीवन सफल झाल्याचे वाटू लागले. स्वतःला तो अतिशय भाग्यवान समजू लागला. श्रीगुरूंच्या समोरील गर्दीतून वाट काढीत अगदी त्यांच्याजवळ जाऊन त्याने श्रीगुरूंच्या चरणद्वयावर आपले मस्तक टेकवले. त्याला आनंदाश्रू आवरेनात झाले. श्रीगुरूंचे धरलेले चरण त्याला सोडवत नव्हते. त्यांच्यासमोर काही बोलवत नव्हते. श्रद्धा, भाव, भक्ती यांनी व्याकुळलेले मुख मुखी झाले. श्रीगुरूंनी त्याला खांद्याला धरून उठवले व प्रेमाने जवळच बैठकीवर बसायला सांगितले. श्रीगुरूंच्या सात्विकतेने भरलेल्या, विद्वत्तेने उजळलेल्या, अत्याकर्षक व्यक्तिमत्व लाभलेल्या तेजपुंज चेहऱ्याकडे एकटक पाहत मनी सुखावत भास्कर तेथे बसून राहिला. माध्यान्ह झाली. श्रीगुरूंची आरती झाली व श्रीगुरू भिक्षा घेण्यासाठी उठले. त्या दिवशी जो भक्त समाराधना करीत होता त्या यजमानास बोलावून त्याच भास्करला समाराधनाचे निमंत्रण देण्यास श्रीगुरूंनी सांगितले व तेथील आपल्या शिष्यांना सांगितले की भास्कर मठातच राहील व तो येथे असेपर्यंत मठातच भोजन करील. असे सांगून त्यांनी भास्कराकडे पाहून फक्त स्मितहास्य केले. भास्कर त्यांचे हे प्रेम पाहून मनोमन आनंदला व भोजनासाठी उठला. बरोबर शिध्याची मोटली होतीच. भोजन झाल्यावर श्रीगुरूंच्या मठातील एका दालनात तेथील इतर ब्राह्मणांसमवेत थोडी वामकुक्षी घ्यावी म्हणून सतरंजीवर मोटली उशास ठेवून भास्कर आडवा झाला. आल्यापासून मोटली अत्यंत काळजीपूर्वक जपतो आहे हे त्या चाणाक्ष ब्राह्मणांच्या नजरेतून सुटले नाही. पण ती मोटली कसली असे प्रत्यक्ष विचारण्याची घाई न करता ओघाओघाने समजलंच म्हणून त्या ब्राह्मणांनी भास्कराला काही विचारले नाही. सतरंजीवर पडल्यावर त्या ब्राह्मणांनी तू कोण, कुठला, काय इच्छामणी धरून येथे आला आहेस असे भास्कराला विचारले. त्यावर भास्कराने कसलाही आडपडदा न ठेवता आपले नाव, गाव व आपली परिस्थिती सांगून श्रीगुरूंना भिक्षा अर्पण करण्यासाठी म्हणून येथे आलो आहे असे त्यांना सांगितले. हे ऐकून त्या ब्राह्मणांना वाटले ती मोटली धनाने भरलेली आहे. त्यांनी भास्करला सांगितले की धनाची मोटली सतत सगळीकडे फिरवू नकोस. येथील व्यवस्थापकांकडे तुझी मोटली सुरक्षित ठेवायला दे. यावर भास्कर त्याला म्हणाला त्या मोटलीत धन नसून फक्त शिधा व भाजीपाल्यासाठी लागणारी काही चिल्लर आहे. हे ऐकून त्यांना हसू आवरेना. ते म्हणाले एवढ्या शिध्यात तू किती जणांना भोजन देणार. तोही मनातून खट्टू झाला. समाराधनेचा थाट कसा असतो, किती ब्राह्मण जेवतात हे त्याने नुकतेच पाहिले होते. यामुळे आपली इच्छा कशी काय पूर्णत्वात जाणार या चिंतेत तो पडला. पण ही चिंता फार थोडा वेळच टिकली. तो मनात म्हणू लागला की जे काही व्हायचे आहे, घडायचे आहे ते सर्व श्रीहरींच्या इच्छेने रूपच होणार. तेव्हा आपल्याला चिंता कशाला. या विचारासरशी त्याचे मन शांत झाले व तो निद्राधीन झाला. 1-1.5 तास तेथे झोपल्यावर भास्कर जागा झाला. ते ब्राह्मण अजूनही झोपलेलेच होते. पण तो उठला. ती मोटली हाती घेऊन भास्कर त्या दालनाबाहेर पडला व श्रीगुरू भक्तांना दर्शन देण्यासाठी म्हणून ज्या प्रशस्त सुशोभित खोलीत बसले होते त्या खोलीत जाऊन श्रीगुरूंच्या आसनाच्या उजव्या बाजूस एका कोपऱ्यात तो शांतपणे नामस्मरण करीत बसला. थोड्याच वेळात ती खोली भक्तांनी संपूर्णपणे व्यापली. श्रीगुरू तेथे येत असल्याची जाणीव एका शिष्याने देताच तेथे औत्सुक्यपूर्ण शांतता पसरली. सर्वजण उठून उभे राहिले व श्रीगुरू प्रवेश होऊन आसनस्थ झाल्यावर सर्व शांतपणे खाली बसले. मग तेथील एक एक भक्त आपल्या कुटुंबियासमवेत उठून श्रीगुरूंपाशी जाऊ लागला. त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना पुष्पहार, नारळ, फळे अर्पण करू लागला. आपली दुःखे, सांसारिक अडचणी, आपले आजार श्रीगुरूंना सांगून त्यांच्या निवारणार्थ श्रीगुरूंचे सहाय्य मागू लागला. श्रीगुरू थोडक्यात धीर देऊन त्यांना योग्य ते उपाय सांगत होते, मार्गदर्शन करीत होते. भक्त आनंदाने, समाधानाने श्रीगुरूंचे आशीर्वाद प्राप्त करून परतत होते. होता होता तेथील बरीच गर्दी कमी झाली. श्रीगुरूंचे लक्ष कोपऱ्यात शांतपणे बसलेल्या भास्करकडे गेले.
त्यांनी त्याला जवळ बोलावले. प्रथम भोजन केलेस काय हे त्याला विचारून त्याच्याकडून होकारार्थी उत्तर मिळताच तो कोण, कोणत्या गावचा, कोणती इच्छा मनी बाळगून आला आहे हे सर्व त्याला सांगायला सांगितले. भास्करने श्रीगुरूंनी विचारलेली सर्व माहिती त्यांना पुरवली व म्हणाला, मी आपल्याला भिक्षा द्यावी म्हणून शिदा घेऊन येथे आलो आहे. आपल्या हाताने अन्न शिजवून आपणास नैवेद्याचे पान अर्पण करावे अशी इच्छा मी माझ्या मनी कैक दिवस बाळगून आहे. वृद्धत्वामुळे वारंवार उद्भवणाऱ्या आजारांपुढे पुढील जीवनाची शाश्वती वाटत नाही. तेव्हा हे डोळे मिटण्यापूर्वी माझी इच्छा पूर्ण झालेली पाहावी म्हणून मी येथे आलो आहे. पण देवा, येथील हा समाराधनेचा प्रकार पाहून माझी छातीच दडपलेली आहे. अशा प्रकारच्या थाटमाटात असे हे पंचपक्वानयुक्त स्वादिष्ट भोजन मी दारिद्री कोठून देणार? उत्पन्नते विलियंते दरिद्रांना मनोरथ हेच खरे. महत प्रयासाने मी जी शिल्लक टाकली ती सगळीच्या सगळी उपयोगात आणूनही मी केवळ 3 माणसांना पुरेल इतकीच अन्नसामुग्री सोबत घेऊन येऊ शकलो. तेव्हा आता कसे होणार? मी आज येथे पहिल्यांदाच आलो आहे. येथील या थाटामाटाची, या जेवणाऱ्यांच्या संख्येची मला मुळीच कल्पना नव्हती. अनेक वेळा उपास सहन करूनही मला माझ्या दारिद्र्याचे दुःख कधीच झाले नाही. पण आज मात्र माझ्या मनाला माझ्या दारिद्र्याचे अतीव दुःख होत आहे. माझ्या गुरुदेवाला या स्थानावर त्यांच्या योग्यतेला साजेसे भोजन या दारिद्र्यापायी मी देऊ शकत नाही व समाराधना करू शकत नाही याचे दुःख माझे अंतःकरण जाळीत आहे. देवा दयाळा, माझ्यावर उपकार कराल का? मी आणलेल्या या साहित्याचा उपयोग करून मी जर अन्न शिजवले तर तो नैवेद्य तुम्ही स्वीकाराल का? देवा, मी गरीब आहे. माझी ही इच्छा पूर्ण करा. आणखी माझे मागणे काही नाही. मला माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियासाठी काही नको. फक्त तुमची ही सेवा घडावी व ती सेवा तुम्ही स्वीकारावी इतकीच इच्छा आहे, प्रार्थना आहे. देवा, दया करणे न करणे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे, माझ्या प्रार्थनावर अवलंबून आहे. हे ऐकून श्रीगुरूंनी भास्करला शांत राहून काय काय घडते ते निमूटपणे पाहत राहण्यास सांगितले व तुझ्या सर्व सदिच्छा पूर्ण होतील असा त्याला आशीर्वाद दिला. भास्कर त्यांचा प्रेमळ आस्तेवाईक स्वभाव पाहून आनंदला व तेथून बाहेर पडला. इतर ब्राह्मणांसमवेत स्वतःला जे झेपेल ते काम त्याने दिवे लागणेपर्यंत केले व नंतर नित्याच्या स्तोत्रांचे पठण करून इतर ब्राह्मणांसमवेत मठातच फराळ केला व तो भजन करणाऱ्यांच्या समूहात सामील झाला. भजन संपल्यावर भास्कर ती शिद्याची पोटली उशास घेऊन तेथेच एका कोपऱ्यात सर्वांसमवेत झोपी गेला. अशा प्रकारे मठातील त्याचा पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी त्याच्या नित्याच्या सवयीनुसार सूर्योदयाला प्रहरभर वेळ असता तो उठला व मठापासून 1.5-2 मैल अंतरावर असलेल्या संगमस्थानी गेला. तेथे त्याने प्रातर्विधी, स्नान, संध्या इत्यादी नित्यकर्मे आटोपली व तेथेच त्याने आपले नित्यानुष्ठान संपन्न केले. श्रीगुरू पण प्रातस्नानासाठी संगमावर जात असल्यामुळे भास्करला तेथेच संगमावर श्रीगुरूंचे प्रातदर्शन घेणे शक्य झाले. मध्यान्हसमयी श्रीगुरूंसमवेत त्यांचे शिष्य व अनेक भक्त मठात परतले. त्यांच्या समवेत भास्करही मठात परतला. नित्याप्रमाणे मठात समाराधना होतीच. भास्कर तेथे जेवला. दुपारच्या थोड्या विश्रांतीनंतर श्रीगुरूंचे दर्शन घेऊन मठातील झेपेल ते काम तो करू लागला. सर्वच शिष्य व भक्त काही ना काही कामात गर्क होते. कोणी अन्नधान्याची साफसफाई करीत होते, कोणी जाती घेऊन दळत होते, तर कोणी भोजनासाठी लागणाऱ्या पत्रावळी द्रोण तयार करत होते. भास्कर पत्रावळी द्रोण तयार करणाऱ्या समूहात सामील झाला व दिवे लागणेपर्यंत तो ते काम करत राहिला. हाताने काम करीत असता मुखाने नामस्मरण चालूच होते. दिवे लागणेनंतर तो तेथून उठला व हातपाय धुवून देवाला श्रीगुरूंना वंदन करून त्याने आपल्या नित्याच्या सायं स्तोत्राचे पठण केले व त्यानंतर सर्वांसमवेत मठातच फराळ करून भास्कर कालच्याप्रमाणेच भजनी मंडळात सामील झाला. भजन आटोपल्यावर तेथील एका कोपऱ्यात ती मोटली उशाशी घेऊन तो इतरांसमवेत झोपी गेला. त्याचा हा नित्याचाच दिनक्रम झाला. आज तरी आपण श्रीगुरूंना आपल्या इच्छेनुसार भोजन देऊ अशा विचाराने तो दररोज अंथरूण सोडत असे. पण तेथील उपस्थितांची संख्या पाहून आपण श्रीगुरूंना भिक्षा अर्पण करण्याची संधी द्या असे बोलण्याची त्याची हिंमतच होईना. केवळ 3 माणसांचा स्वयंपाक होऊ शकेल एवढाच शिदा त्याच्यापाशी होता. आता काय करायचे ही विवंचना त्याला सतावीत होती. पण यातूनही देव काहीतरी मार्ग दाखवेल अशा विश्वासाने तो शांत होता. तेथील इतर ब्राह्मण मात्र त्याची टिंगल करीत होते, निर्भत्सना करीत होते. ते म्हणत होते की
श्रीगुरूंना भिक्षा देण्यासाठी म्हणून आला आहेस, पण दररोज इतरांच्या समाराधनेची निमंत्रणे स्वीकारून पक्वान्ने ओरपतो आहे. एवढीशी ती मोटली घेऊन फिरताना त्याला लाजही वाटत नाही. पक्का ढोंगी दिसतो आहे. फुकटचे दररोज पक्वान्न घशात कोंबता यावे म्हणून सोबत मोटली घेऊन येण्याची नामी युक्ती लफंग्याने काढली आहे. पण याची काय जरुरी होती? मोटलीशिवाय आला असता तर मठात राहायला जेवायला कोणी नकार दिला असता काय? आपण समाराधना करणार आहोत अशी दवंडी पिटायची काय जरुरी? लाज शरम कोसळून प्यालेला दिसतो आहे. श्रीगुरू आपल्या शिष्यांशिवाय आपल्या भक्तांशिवाय एकटे अन्नग्रहण करीत नाही हे याला माहीत नव्हते. याच्या भाकड कथेवर कोण विश्वास ठेवील? आता तरी याला समजले ना की ही मोटली येथे काहीच कामाची नाही, पण जाणून बुजून डोळ्यांवर कातडे ओढून येथे पडून राहिला आहे. दररोज पक्वान्नांची गाठ पडते आहे ना, तेव्हा त्याला येथून जावत नाही हेच खरे. बघून बघून एखाद्या दिवशी परस्पर घालवून द्यावा लागणार आहे अशी त्या कोठावाळ्यांची पोटदुखी होती. असे हे तेथील ब्राह्मणांचे मर्मभेदी वक्तव्य अधूनमधून त्याच्या कानी पडे. पण भास्कर कोणालाही उलटून बोलला नाही. तो शांतच होता. पहिल्याच दिवशी श्रीगुरूंनी शांत राहून काय काय घडते निमूटपणे पहा, तुझ्या सर्व सदिच्छा पूर्ण होतील असे त्याला सांगितले होते व त्याने स्मरणात ठेवले होते. तो अंतकरणातून श्रीगुरूंची माझ्या गरिबाच्या हातची भिक्षा स्वीकारा अशी सारखी विनवणी करीत होता. होता होता असे 3 महिने उलटले. नित्याप्रमाणे त्या ब्राह्मणांनी भास्करची टिंगल टवाळी हेटाळणी करण्यास सुरुवात केली व ते जोरजोरात हसू लागले. आज ते त्याला म्हणाले, तू भिक्षा देण्यासाठी पुढे सरसावत नाहीस हे एका परी ठीकच आहे, कारण तू ज्या दिवशी श्रीगुरूंना भिक्षा देशील त्या दिवशी आम्हाला आमच्या घरी जाऊन कन्या उरपाव्या लागतील. तेव्हा तू येथे निर्लज्जासारखा पडून पक्वान्ने झोडपण्याचा तुझा कार्यक्रम निर्भेद चालू ठेव. मात्र मोटली आता नेऊन फिरवण्याचे नाटक एकदाचे बंद होईल असे म्हणून ते ब्राह्मण मोठ्या मोठ्याने हसू लागले. जवळच्याच खोलीत श्रीगुरू होते. त्यांचे कानी हे वक्तव्य व हसणे गेले. काय चालले आहे हे त्यांनी लगेचच ओळखले. त्यांना गरीब भास्करची दया आली. त्यांनी आपल्या मनाशी काही निर्णय घेतला व जवळच उभ्या असलेल्या शिष्याला शेजारच्या खोलीतून भास्करला बोलावून आण म्हणून सांगितले. त्या निरोपानुसार भास्कर लागलेच श्रीगुरूंसमोर येऊन हात जोडून उभा राहिला. श्रीगुरू त्याला म्हणाले, मला भोजन देण्याची तुझी इच्छा आहे ना? चल तर मग आज तू स्वयंपाक कर व मला स्वहस्ते वाढ. आज मला तुझ्याकडची भिक्षा घ्यायची आहे. भास्करचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. तो श्रीगुरूंचे शब्द ऐकून अतिशय आनंदला. श्रीगुरूंचे हे आपल्यावरील प्रेम पाहून त्यांनी आज हा अकस्मितपणे केलेला अनुग्रह पाहून त्याने त्यांच्या चरणी लोटांगण घातले व लागलीच स्वयंपाक तयार करतो असे म्हणून धावतच तो तेथील बाजारात गेला. आवश्यक त्या भाज्या, मीठ, मिरची, कोथिंबीर, लिंबू, आले, थोडेसे दही, जरुरी पुरते तेल, तूप, साखर, गूळ त्याने खरेदी केले. मीठ, मसाले, हळद, हिंग, जिरे वगैरे किरकोळ पण महत्त्वाचे साहित्यही खरेदी करण्यास तो विसरला नाही. जे पैसे त्याने सोबत आणले होते ते सर्व संपले. सोबत आणलेला शिधा व खरेदी केलेले हे साहित्य या तिघांचा स्वयंपाक निश्चित होईल याची आता त्याला खात्री वाटू लागली. तो आनंदून उजळलेल्या चेहऱ्याने मठात परतला व स्वयंपाकाच्या तयारीला लागला. आवश्यक ते इंधन व भांडीकुंडी मठात होतीच. एवढ्यात कोणी एक धनिक भक्त तेथे आला व त्याने श्रीगुरूंना भिक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली. पण आज मी दुसऱ्या एका भक्ताकडून भिक्षा स्वीकारण्याचे कबूल करून बसले आहे असे त्याला सांगून त्याच्या निमंत्रणात श्रीगुरूंनी विनयपूर्वक नकार दिला. ही बातमी बाहेरील ब्राह्मणांना कळताच ते आज भिक्षा कोण करणार आहे याची माहिती काढण्यास स्वयंपाकघरात गेले. तेथे जाताच भास्कर स्वयंपाकाच्या तयारीला लागलेला पाहून त्यांचे चेहरे उतरले. आज आपल्या नशिबी मिष्टान्न नाही. वेळीच घरी परतलो तर भाजी भाकरीची तरी गाठ पडेल अशा विचाराने त्यांनी तेथून काढता पाय घेण्याचे ठरवले. श्रीगुरूंच्या कानी ही माहिती शिष्यांमार्फत गेली. श्रीगुरूंनी लागलेच आज कोणीही घरी जायचे नसून सर्वांनी सहकुटुंब माझ्या समवेतच येथे भोजन प्रसाद घ्यावा अशी माझी इच्छा असल्याचे सर्वांना सांगा असे शिष्यांना सांगितले. त्याप्रमाणे लगेच शिष्यांनी सर्वांना सांगितले. ही आज्ञा ऐकून ब्राह्मण संतोषले. मठात सर्व साहित्य भरपूर आहे, आचारीही आहेत, तेव्हा मिष्टान्नाचा घास काही चुकत नाही या आनंदात ते सर्व ब्राह्मण नदीवर स्नानच गेले. श्रीगुरूंनी भास्करला तेथे बोलावून घेतले. पुष्कळ ब्राह्मणांना भोजनासाठी बोलावले आहे, तरी व्यवस्थित स्वयंपाक कर, उशीर होऊ देऊ नकोस असे त्याला सांगितले व वर मिष्टान्न म्हणून कोणता पदार्थ करतो आहेस असे त्याला विचारले.
हे ऐकून भास्करची वाचच बसली. त्याला काही बोलवेनाच. त्याला माहीत होते की तो तयार करीत असलेल्या स्वयंपाकात श्रीगुरूसह एकूण तिघेच समाधानाने जेवू शकणार होते. तेव्हा श्रीगुरूंच्या सांगण्याप्रमाणे त्या येणाऱ्या ब्राह्मणांना काय वाढणार हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. पण तो काही क्षणातच सावरला. इतरांना निमंत्रण श्रीगुरूंनीच दिलेलं आहे. माझी परिस्थिती कशी आहे, माझ्याकडे काय आहे, आत प्रत्यक्ष काय शिजले आहे, किती शिजते आहे याची श्रीगुरूंना पूर्ण कल्पना आहे. माझी अब्रू नाही जाणार, कारण माझे काहीच नाही, सर्व त्यांचेच आहे. हा देह त्यांचा आहे, तेव्हा या देहाशी निगडीत सर्व भावभावना त्यांच्याच आहेत. अब्रू, बेअब्रू, मान, अपमान या सर्व संकल्पना त्यांच्याच आहेत. तेव्हा मी कशाला काळजी करू? श्रीगुरू सर्व सांभाळण्यास समर्थ आहे. आपण सच्चे सेवक, निरपेक्ष भक्त म्हणून निसंशयी निरपेक्ष वृत्तीने त्यांच्या आज्ञांचे काटेकोर पालन तेवढे करायचे. या विचारासरशी तो श्रीगुरूंना म्हणाला, गोड पदार्थ म्हणून शिरा व साखर भात करीत आहे. आपल्या आज्ञेनुसार लवकरच स्वयंपाक तयार होईल. हे त्याच्याकडून उत्तर मिळताच श्रीगुरूंनी अंतर्ज्ञानाने त्याच्या मनातील सर्व विचार जाणले व त्यांना त्याच्या विचारसरणीचे कौतुक वाटले. श्रीगुरूंना हे उत्तर देऊन भास्कर लगबगीने स्वयंपाकघरात गेला. स्वयंपाक तयार होताच भास्कर श्रीगुरूंपाशी आला व त्याने सर्व स्वयंपाक तयार झाला असल्याचे श्रीगुरूंना सांगितले. ते ऐकून श्रीगुरूंनी नदीवर जाऊन सर्व ब्राह्मणांना निमंत्रण देण्यास व सोबत घेऊनच येण्यास भास्करला सांगितले. त्याप्रमाणे भास्कर नदीकिनारी गेला. सर्व ब्राह्मणांना वंदन करून त्याने समाराधने चला अशी विनंती करून सर्व स्वयंपाक तयार आहे व श्रीगुरू तुमची वाट पाहत आहे असे त्याने सांगितले. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार आपण तुम्हाला बोलावित आहोत हे त्या ब्राह्मणास सांगण्यास भास्कर विसरला नाही. यावर ब्राह्मण म्हणाले, रोज एवढा स्वयंपाक व्हायला संध्याकाळ उजाडते. मोजून 10 माणसांचा पण स्वयंपाक एवढ्या वेळात होणार नाही व तू म्हणतोस तुझा स्वयंपाक तर तयार आहे, तर तू एकूण किती व्यक्तींचा स्वयंपाक केला आहेस? हे चिन्ह काही खऱ्याचे नाही. आम्ही आपापल्या घरीच जेवू जा, आम्ही येत नाही. एकट्या श्रीगुरूंना तरी पोटभर वाढ म्हणजे झाले. हे त्यांचे उत्तर ऐकून भास्कर मठात परतला. श्रीगुरूंपाशी जाऊन तो म्हणाला, दयाघना, ब्राह्मण यायला तयार नाहीत. घरीच जाऊन जेवणाचा त्यांचा विचार चालला आहे. ते माझ्या निमंत्रणावर विश्वासच ठेवायला तयार नाहीत. माझे बोलणे ते थट्टेवारीच नेतात. यावर श्रीगुरू भास्करला म्हणाले, आज मला ते ब्राह्मण पंक्तीला घेऊनच जेवायची लहर आली आहे. त्याशिवाय माझे जेवण होणे शक्य नाही. तुला हे मान्य नसेल तर नारायण नारायण हे ऐकून भास्कर कळवळला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. तो म्हणाला, देवा, तुमची इच्छा मला मान्य नसेल असे कधी होईल का? तुमची इच्छा, तुमची आज्ञा अवेरण्याचे पातक माझ्याकडून स्वप्नात सुद्धा घडणार नाही. माझी इच्छा त्या ब्राह्मणांनी यावे अशी आहे. ज्या अर्थी सर्व परिस्थितीची जाणीव तुम्हाला असून सुद्धा तुम्ही ते ब्राह्मण यावेत म्हणता, त्या अर्थी तुमच्या अंतरी निश्चितच काहीतरी हेतू असणार. पण माझ्या बोलण्याने ते येत नाहीत ही सत्यस्थिती आहे. तेव्हा मी काय करू? कोणत्या उपायाने त्यांना इथे आणू हे काही मला कळत नाही. तेव्हा तुम्हीच ते येतील अशी काहीतरी युक्ती योजा. कोठूनही तुम्हाला भिक्षा देण्याची माझी इच्छा पूर्ण करा. तुम्ही सांगितल्यावरून मोठ्या आशेने मी स्वयंपाक केला आहे. देवा, माझ्यावर कृपा करा, मला निराश करू नका असे म्हणून त्याने श्रीगुरूंचे पाय धरले व तो अश्रू ढाळू लागला. भास्करचे हे अंतरीचे तळमळीचे बोल ऐकून श्रीगुरू त्याला म्हणाले, शांत हो, मी त्यांना बोलवण्याची व्यवस्था करतो. असे म्हणून श्रीगुरूंनी एका शिष्याला लागलीच सर्व ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे धावत पळत जाऊन शिष्य नदीकाठी गेला व त्याने श्रीगुरूंचा निरोप त्या ब्राह्मणांना दिला. थोड्याच वेळात सर्व ब्राह्मण श्रीगुरूंजवळ हजर झाले. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना सांगितले की झटपट 4000 पत्रावळी लावा. आज भास्कर समाराधना करणार आहे. तुम्हा सर्वांना सहकुटुंब येण्याचे त्याचे निमंत्रण आहे. असे म्हणून भास्करकडे वळून ते म्हणाले, अरे भास्कर, लाजतोच काय? सांग ना यांना तुझे निमंत्रण तुझ्याच तोंडाने. ही श्रीगुरूंची आज्ञा ऐकताच भास्कर जराही गडबडला नाही. त्याच्या अंगात धैर्य संचारले. अगदी सुस्पष्ट आवाजात जराही न अडखळता श्रीगुरूंवर सर्व भिस्त राखून त्याने अत्यंत विनयपूर्वक त्या ब्राह्मणांना समाराधनेसाठी सहकुटुंब येण्याची विनंती केली. भास्कराने ती विनंती करताच ते ब्राह्मण म्हणू लागले, असा कसा रे तू निर्बुद्ध? श्रीगुरू तुझी चेष्टा करीत आहे हे पण तुला कळत नाही. कोणत्या आधाराने आम्हाला सहकुटुंब ये असे म्हणून सांगतोस? त्या बुडकुल्यांतील एक शीत तरी आमच्या वाट्याला येईल काय? अरे जरा विचार कर. असे त्यांचे शब्द ऐकून भास्कर म्हणाला,
खरे आहे तुमचे म्हणणे, मी निर्बुद्ध जरूर आहे, पण जो काही आहे तो सर्वस्वी श्रीगुरूंचा आहे. माझ्या शीताचा पर्वत करण्याचे सामर्थ्य माझ्या श्रीगुरूंमध्ये आहे व त्या आधारानेच मी त्यांच्या आज्ञेनुसार तुम्हाला निमंत्रण देत आहे. तरी कृपा करून अभेर करू नका. जरूर भोजन सहकुटुंब या. हे त्याचे उत्तर ऐकून ते ब्राह्मण चपापले. त्यातील जे वृद्ध होते ते म्हणाले, भास्करला छेडू नका, श्रीगुरूंचे आपल्यावर लक्ष आहे. तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे झटपट पत्रावळी लावा. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार तो आपल्याला सांगतो आहे हे तर खरे आहे. तेव्हा श्रीगुरूंच्या मनात काय आहे ते एक श्रीगुरूंनाच माहीत. थोड्याच वेळात पत्रावळी तयार झाल्या. भास्कराने श्रीगुरूंची षोडोपचारे पूजा केली. श्रीगुरूंची भक्तिभावाने आरती पण करण्यात आली. आता थोड्याच वेळात भोजन वाढण्यास सुरुवात होणार होती. सर्वत्र व्यवस्थित ओळीत पत्रावळी मांडण्यात आल्या. श्रीगुरूंना आसन म्हणून चौरंग ठेवला होता. या चौरंगासमोर श्रीगुरूंचे पान ठेवण्यासाठी दुसरा एक चौरंग ठेवला होता. दोन्ही चौरंगाभोवती सुशोभित नक्षीदार रांगोळी घातली होती. वर ताजी सुवासिक फुले पसरली होती. भास्करने विनंती केल्यानुसार श्रीगुरू त्या चौरंगावर बसले. पण तेथे बसताच त्यांनी ज्या भांड्यात स्वयंपाक तयार केला होता ती सर्व भांडी आपल्या शेजारीच उजव्या बाजूस आणून ठेवण्यास भास्करला सांगितले. भास्कराने त्याप्रमाणे करतात श्रीगुरूंनी त्या सर्व वस्तू आणल्या आहेस ना, मीठ तूप काही आत राहिले नाही ना असे विचारले. ताबडतोब मीठ व तूप आतच राहिले होते याची जाणीव भास्करला झाली. लागलीच मीठ व तूप बाहेर आणले व श्रीगुरूंना म्हणाला, सर्व काही खात्रीपूर्वक आणले आहे. ती मिठाची व तुपाची भांडी पाहून श्रीगुरू म्हणाले, आतून 2 मोठ्या पातेल्या घेऊन ये व त्यात हे मीठ व तूप ओतून ठेव. भास्कराने त्याप्रमाणे केलेले पाहून श्रीगुरूंनी आपली छाटी त्याच्या हाती देऊन सर्व भांडी ओळीत मांड व सर्व भांड्यांवर ही छाटी लंबलचक पसरून घाल असे त्याला सांगितले. त्याने श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे करतात श्रीगुरूंनी आपल्या हाती कमंडलूतील जल घेतले व ते अभिमंत्रून त्याचे प्रोक्षण त्या छाटीवर केले. हे सर्व झाल्यावर त्यांनी भास्करला सांगितले, संपूर्ण छाटी भांड्यावरून न काढता एका बाजूने छाटी थोडीशी वर करून लहान लहान भांड्यांनी अन्न काढून घे व वाढ. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही भांड्यांवरील छाटी पूर्ण दूर होणार नाही याची अवश्य काळजी घे. तुपासाठी मिठासाठी पण ही काळजी घे. आता निशंक मनाने वाढायला सुरुवात कर. हे सर्व ऐकून तो उमजला की श्रीगुरूंची आज अपूर्व अलौकिक लीला पाहायला मिळणार. या आनंदाने त्याचा उत्साह दुणावला. श्रीगुरूंची ही कृती पाहण्यासाठी, हे बोल ऐकण्यासाठी पुढे काय होणार, एवढे ब्राह्मण एवढ्याशा अन्नाने कसे काय जेवणार या शंकेभोवती त्याचे मन गरगर फिरत होते. पण श्रीगुरूंचे निशंक हो हे सूचक शब्द ऐकताच त्याची खात्री पडली की आपल्या गुरुदेवाने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. तो आनंदाने त्या अतीव समाधानाने वेडा व्हायचाच तेवढा बाकी होता. श्रीगुरूंनी सुचवल्याप्रमाणे त्याने लहान लहान भांडी अन्न काढण्यासाठी आणली व सर्वप्रथम श्रीगुरूंचे भिक्षापन स्वहस्ते तयार करून ते श्रीगुरूंसमोर चौरंगावर ठेवले. भास्करचा आनंद उत्साह आज गगनात मावेनासा झाला होता. कैक दिवसांची त्याची प्रामाणिक इच्छा आज पूर्ण होत होती. एकट्या गुरूंनाच नव्हे तर त्यांच्या संगे शेकडो ब्राह्मण दाम्पत्यांनाही त्याच्याकडून भोजन दिले जात होते. श्रीगुरूंवरील प्रेमाचा भाव, त्यांच्याविषयी वाटत असलेली कृतज्ञता स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. शास्त्राप्रमाणे संन्याशाला भोजन भिक्षा देण्यापूर्वी करावयाचे सर्व उपचार त्याने केले व श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घालून त्यांना ती भिक्षा ग्रहण करून उपकृत करण्याची विनंती केली. श्रीगुरूंना पहिला घास घेतलेला पाहताच त्याच्या मनाची झालेली स्थिती, त्याला झालेला आनंद याचे वर्णन करण्याचे सामर्थ्य शब्दात नाही. आपली दयनीय परिस्थिती असतानाही आत्यंतिक तळमळीने, निष्ठेने, निरपेक्ष भक्तिभावाने श्रीगुरूंना आयुष्यात एकदा तरी अल्पसे का होईना पण आपल्या कुवतीनुसार द्यावे ही इच्छा बाळगून आटोकाट कष्टांनी ते इच्छित प्राप्त करून घेऊन श्रीगुरूंना अर्पण करताना व श्रीगुरूही त्याचा आनंदाने स्वीकार करताना पाहून किती आनंद होत असतो, अंतरी काय वाटत असते हे तशीच भावना असणारे निष्ठावान श्रीगुरू भक्तच कल्पनेने जाणू शकतील. अन्यांचे ते काम नाही. उपस्थित भक्तसमूह आश्चर्याने दृढमूढ होऊन हा सर्व प्रकार पाहत होता. त्यांना समजले की आज श्रीगुरू भास्करवर अतिप्रसन्न होत त्याच्या समाधानासाठी, त्याच्या सात्विक इच्छेच्या पूर्ततेसाठी अलौकिक अपूर्व चमत्कार करणार आहेत. जी भांडी बाहेर आणली गेली होती ती सांगतच होती की यात 5-10 माणसांहून जास्त माणसाचा स्वयंपाक होणे कदापिही शक्य नाही.
पण याच भांड्यातील अन्नाचा उपयोग करून आज तेथे सहस्रावधी माणसे भोजन करणार आहेत. आपण भास्करची दररोज हेटाळणी करत होतो याची त्यांना आठवण होऊन त्यांची मने खिन्न झाली. ते म्हणू लागले, भास्कर हा तर श्रीगुरूंचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे, म्हणून तर केवळ त्याच्या समाधानासाठी व त्याला निर्बुद्ध म्हणून हिणवणाऱ्या खऱ्या आम्हा निर्बुद्धांना त्याची थोरवी समजावी म्हणून आज हा सर्व चमत्कार घडत आहे. श्रीगुरूंनी तेथील काही भक्तांस वाढण्यासाठी भास्करला मदत करा असे सांगून त्यांनाही भांड्यावरील छाटी निघणार नाही हे पाहण्याची काळजी घेण्यास सांगितले. सर्वांची पाने वाढून होताच त्या सर्वांना एकच साष्टांग नमस्कार घालून भास्करने त्यांना भोजनास आरंभ करा अशी विनंती केली. हरिनामाचा गजर होऊन ते सर्व त्या भोजनाचा समाचार घेऊ लागले. होता होता सर्वांचे व्यवस्थित निसंकोचपणे जेवण झाले. आग्रह करून प्रत्येकाला वाढले गेले. सर्वांनी तृप्ततेचा समाधानाचा ढेकर दिला. स्वयंपाकाच्या स्वादाचे चवीचे कौतुक करीत ते पानावरून उठले. पत्रावळी उचलण्यात आल्या व त्या जागेच्या सफाई सुरुवात झाली. अजूनही ती छाटी भांड्यावरच होती. श्रीगुरूंनी सर्वांची जेवणे आटोपलेली पाहून व जागा साफ झालेली पाहून तेथेच आणखी पत्रावळी ठेवण्यास सांगितले व गावात ब्राह्मणांच्या ज्या स्त्रिया, जे पुत्र अथवा अन्य नातेवाईक अजून जेवले नसतील त्यांना बोलावून आणण्यास सांगितले. या गावातील एकही ब्राह्मण अथवा त्याचा कोणी नातेवाईक येथे जेवल्याशिवाय राहता कामा नये याची काळजी घ्या असे तेथील उपस्थितांना त्यांनी सांगितले. या आज्ञेनुसार उरलेल्या सर्वांना बोलावून आणून त्यांनाही भोजन करायला लावले. नंतर बाहेरच्या पडवीत गावातील क्षत्रियांची वैश्यांची पंगत झाली व मग गावाबाहेरील अंतज्यांच्या वाड्यावर जाऊन त्यांना अन्न घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्यांनाही त्यांची इच्छा तृप्त होईपर्यंत अन्न देण्यात आले. शेवटी श्रीगुरूंनी गावात दवंडी पिटून कोणी उपाशी आहे का याचा शोध घेण्यास सांगून त्या दवंडीनंतर जे 5-10 आसामी आले त्यांनाही भोजन देण्यात आले. करता करता तयार केलेले 4000 पत्रावळी संपवून व 500 नव्याने कराव्या लागल्या. सर्वजण जेवले, समाधान झाले. हे पाहून श्रीगुरूंनी भास्करला जेवून घेण्यास सांगितले. श्रीगुरू आज त्याच्या हातचे जेवले. एवढेच नव्हे तर संपूर्ण गाव जेवला. हे पाहून त्याला झालेल्या आनंदानेच त्याचे पोट भरलेले होते. पण हा प्रसाद ग्रहण केलाच पाहिजे म्हणून तोही जेवला. त्याचे जेवण झालेले पाहून श्रीगुरूंनी भांड्यावरील छाटी काढून आत काय शिल्लक आहे ते पाहण्यास सांगितले. आत पाहतो तो त्याने जेवढा स्वयंपाक शिजवला होता तेवढाच शिल्लक होता. तूपही शिल्लक होते. त्याने केवळ अर्धी वाटी तूप आणले होते. मग श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार तो शिल्लक राहिलेला 3 माणसांचा स्वयंपाक जलचरांना तृप्त करण्यासाठी नदीत सोडण्यात आला. श्रीगुरूंनी त्याच्या निरपेक्ष भक्तीला असा प्रतिसाद दिला. हा चमत्कार पाहून सर्व गाणगापूर थक्क झाले. कोणत्याच बाबतीत भास्करचा हट्ट नव्हता. श्रीगुरूंवर त्याचा आढळ विश्वास होता. जे काही घडायचे ते त्यांच्या इच्छेनुसार घडणारच असा त्याचा ठाम विश्वास होता. सतत नामस्मरण करणे, सदिच्छा धारण करणे व त्या सदिच्छा पूर्ण करण्याबाबत सातत्याने प्रार्थना करणे यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. निराशेला तो कधीही आश्रय देत नव्हता. सर्वस्वी त्याच्या अधीन होऊन त्याच्यावर विसंबून राहण्याची त्याची प्रवृत्ती होती. द्रौपदीची हाक ऐकून भगवान श्रीकृष्णांनी एका अन्नकणाचा उपयोग करून दुर्वास ऋषींना व त्यांच्या शिष्यांना पांडवांचे सत्व हरण करून दिले नव्हते. श्रीगुरू म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी नक्कीच प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे स्मरण करून तिला भास्करला सहाय्य करण्यास सांगितले होते. भास्करच्या भक्तीला दाद होणे व त्याची निरुपद्रवी निस्वार्थी इच्छा पूर्ण करणे श्रीगुरूंना भागच पडले. भक्ती अशी निस्वार्थी, निरपेक्ष व एकनिष्ठ असली पाहिजे तरच आपल्या जीवनातही असेच प्रत्यय येतील. श्रीगुरूंनी भास्करला तुझे दारिद्र्य नष्ट होऊन तुझा वंश विस्तार वाढेल, तू सुखी संपन्न होशील असा आशीर्वाद दिला. त्यावर भास्करने आता परत न जाता कुटुंबियांना येथेच बोलावून गाणगापुरातच राहण्याची इच्छा आहे. तुमचे हे चरण सोडून जावत नाही. येथे राहायला आलो तर तुमच्या चरणाचे दररोज दर्शन घडेल. तुमच्या सेवेस अंतरणार नाही. तेव्हा देवा काय करू ते तुम्हीच सांगा अशी विनंती केली. हे त्याचे म्हणणे ऐकून श्रीगुरू त्याला म्हणाले, काही हरकत नाही. सर्व काही तुझ्या इच्छेनुरूप होईल. येथेही तुम्ही सर्व सुखी व्हाल हे निश्चित. हा श्रीगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून भास्कर सर्व कुटुंबियांसह गाणगापुरात स्थायिक झाला व श्रीगुरूंच्या सेवेत काळ कंठू लागला. आजही भास्करचे वंशज गाणगापुरात पुजारी म्हणून कार्यरत आहेत.